भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, ज्ञानसूर्य, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवन स्मृतीत विनम्र झिजला कसा, अंत झाला कसा, चंदन आला पुसा. अकोला येथे स्थानिक अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अकोला परिसरातील आलेला येथील हा बौद्ध जैन समुदाय, रंजल्या गांजलेल्यांना मायेची ऊब देणारे, मुक्यांनाही वाचा फोडणारे असे आधुनिक भारताचे शिल्पकार, ज्यांनी तळागाळातील दबलेल्यांना स्वाभिमानाचे जीवन दिले, अतिशय परिश्रम घेऊन रक्ताचे पाणी करून ह्या भारताचे भविष्य घडवले आणि शेवटच्या घटकापर्यंत हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी बा भीमाने शर्तीची पराकाष्ठा केली. रक्ताचे 4 मुलं, स्वतःचे 4 मुलं आणि प्रिय पत्नी रामू गमावली, तरी पण दुःख धरलं नाही. केले हा दुःखी समाज सुखी राहावा आणि समतेच्या छायेखाली यावा हीच आस मनी बाळगून दिनरात झटत राहिले आणि आपले रक्त आटवत राहिले. त्यांनी आपल्या ना कुटुंबाची चिंता केली, ना स्वतःच्या स्वास्थ्याची चिंता केली की फक्त आणि फक्त देशाची आणि समाजाची चिंता करीत करीत केव्हा काळ आला आणि बाबाला चितेवर घेऊन गेला. दीनदुबळ्याचा कैवारी काळाच्या स्वाधीन झाला आणि हा देश व समाज पोरका झाला. दादरच्या चौपाटीवर समुद्राच्या काठी चंदनाच्या चितेवर बाबाचा देह ठेवला आणि चितेला अग्नी देताच कोटी कोटी जैन समुदायाने एकच आक्रोश केला, दाता दलिताचा गेला हो, दाता दलिताचा गेला हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.